नमस्कार माझ्या गोड मित्रमैत्रिणींनो. तर आज मी खूप खुश आहे, खूप एक्सायटेड आहे तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. ते तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेअर करणारच आहे. पण आत्ता मी तुमच्याबरोबर माझी रेसिपी शेअर करणार आहे. तर रेसिपी आहे अळूची वडी. अळूची वडी तर सगळेच जण बनवतात, पण माझ्या पद्धतीने मी कशी बनवते हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी 2 पिठांची बनवते, एक भाजणीचं पीठ आणि चण्याचं पीठ. ते मी साहित्य काय घेतलं आहे, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं छान असं दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे. जास्त मोठंही नाही आणि जास्त बारीक नाही. ते मी कोकम भिजत घातला आहे, जेणेकरून 10 मिनटं भिजेल आणि त्याचा पूर्णपणे रस उतरला जाईल. आणि नंतर पीठ मळायला घ्यायचे. दोन्ही पीठं मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, तिखट मसाला, जिरा, ओवा, बेकिंग सोडा हे सगळं टाकायचं आणि आपण जे वाटण केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि एक जीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे मळताना आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही किंवा तुमचा किचनही मेसी होणार नाही आणि मस्त असं मळलं जाऊ शकतं आणि आपल्याही वडीच्या पानावरती खूप छान असं होतं. तर मला अळूची आणि ह्याच्यामध्ये कोकमचे थोडे थोडे तुकडेही घालायचे, म्हणजे कसं असतं तिखट, गोड, आंबट असा मस्त असा फ्लेवर येतो. ह्याच्यामध्ये मी गूळ नाही घातला, कारण माझ्या मुलांना गूळ आवडत नाही म्हणून तो मी स्किप केला आहे. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आणि छान असं मळून घ्यायचं. आणि मला वडीची पानं आहे ना मोठी पाहिजे होती, पण मला ती छोटी मिळाली. तर काही हरकत नाही, म्हटलं चला त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तसं तर अळवाच्या पानावर पाणी टिकतच नाही, पण आपल्याला ती फॉर्मॅलिटी करून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर परत लिंबू लावायचा. आंबट गोड खूप छान वाटतं घालायला. आणि तुम्हाला जशी हवी तशी लेअर लावून घ्यायची आहे. जाड हवी असेल तर जाडी, पातळ असेल तर पातळ. पण मी मीडियम लावून घेतली, कारण अशी तळल्यानंतर ती मस्त अशी भरलेली वाटते आणि मुलांना पण खूप छान असा आनंद वाटतो घ्यायला. पण ह्याच्यामध्ये माझा वेळ खूप जातो, ज्याच्यामुळे मी लेअर बनवते. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे मी अप्लाय करून घेते मस्त अशी छान अशी, आणि ती अप्लाय केल्यानंतर मी ती कुकरमध्ये उकडत टाकणार आहे. तुम्ही कुकरमध्येही टाकू शकता किंवा भांड्यामध्ये, कोण पातेल्यामध्ये पण ठेवतं. तर जसं तुमच्याकडे तुमची सोय असेल तर तसं तुम्ही करून घ्या. तर आता मी तुमच्याबरोबर जे शेअर करणार आहे ते, जर हा माझा दुसरा-तिसरा व्हिडिओ होता आणि तो माझ्यासाठी एवढा व्हायरल झाला, एवढ्या लोकांच्यापर्यंत पोहोचला. सगळ्यात पहिलं तर त्या वाईटी भावाला माझा खूप खूप धन्यवाद, जो माझा व्हिडिओ एवढ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवला आणि त्यांनी एवढं मला भरभरून प्रेम दिलं आणि लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब पण वाढले. आणि माझ्यासाठी वाढलेला एक सबस्क्राईबसुद्धा लाख मोलाचा आहे. आता कुणाला वाटत असेल हा काही व्हायरल नाही, पण तो माझ्यासाठी व्हायरल आहे. हा माझा 5वा-7वा व्हिडिओ असेल. आणि तो जेव्हा मी काही गोष्टी अशा असतात की जीवनात तुमच्या अचानक जीवनात टर्न येतो आणि तुम्हाला काही नाही सुचत की तुम्हाला काय करायचं आहे, तेव्हा तुम्ही एक पाऊल उचलता आणि तुम्हाला एवढं प्रेम मिळतं आणि तुमच्या कामाची सराहना केली जाते. खूप छान वाटतं. आणि माझा वाढलेला एक सबस्क्रायबरसुद्धा माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. माझी फॅमिली अशीच वाढत जावो आणि मला असंच तुमचं भरभरून प्रेम मिळो. आणि इकडे तर माझी वडी उकडलेली नाही, ते अशा मस्त असं मी कट करून घेतलेलं आहे बघा. तुटतसुद्धा नाहीत आणि चिकटतसुद्धा नाही. तिकडे तेल गरम करून घेतलं, मस्त अशा